सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजे शनिवारची सकाळ आहे आणि मी निघाली आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. ऑफकोर्स आजसुद्धा पेपर आहे मुलांचा, सो दॅट इज वाय जरा लवकर जायचं आहे. आज ॲक्च्युली आमचा वर्किंग डे नाही आहे, पण तरीसुद्धा आम्हाला जायचं आहे कारण बोर्डचे पेपर्स आहेत गाईज. असं असतं आमचं, म्हणजे वर्किंग डे असो नसो, कधी कधी सॅटर्डे आमचा नॉन वर्किंग असतो, फर्स्ट आणि थर्ड. पण जेव्हा काही असतं काम असतं तेव्हा आम्हाला जावंच लागतं. सो येस, सो सॅटर्डेला आपण घालतो ब्लॅक. इग्नोर द ऑरेंज वन, बट बेसिकली आपण ब्लॅक घातलेलं आहे. सो हे आमचं स्टाकुर्ली स्टेशन आहे. इथून मी आता लवकर निघाली आहे. ॲक्च्युली आज मी 7:21ची लोकल पकडली, AC लोकल, बघून की हां चल ही आता मिळणार आहे मला. सो 7:21च्या लोकलसाठी मी आज लवकर गेली AC लोकलसाठी. आणि ऑफकोर्स त्याचा फायदा पण झाला कारण AC लोकलमध्ये जास्त गर्दी नसते. सो येस, ऑफकोर्स त्याचा फायदा झाला मला या. आणि आज जाऊन काय करायचं आहे, आज आता माझ्याकडे पेपर्स आले आहेत. सो माझ्याकडे किंतु परंतुचं कारणच नाही आहे. सो पेपर्स करायचेच आहेत, तपासायचे आहेत. आता जेवढा टाईम मिळेल तेवढा सोना, आणि जेवढा कमी टाईम मिळेल तेवढं आपलं रडगाणं चालू राहणार आहे. कारण ट्यूजडेला फर्स्ट सबमिशन आहे पेपर्सचं, 25 पेपर्सचं सबमिशन आहे. सो त्या हिशोबाने पेपर्स करायचे आहेत. ऑलरेडी 5 पेपर्स झाले आहेत, पण 20 पेपर्सचं टार्गेट आहे मंडेसाठी. सो ते मला पूर्ण करायचं आहे. सो ह्याच्या पुढे पण असंच राहणार आहे. काही टार्गेट्स दिलेले आहेत जे त्या दिवशी व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पलमध्ये सुट्ट्या वगैरे आल्या तर मग आपलं काम झालं. सो तेव्हा आपलं काही काम होत नाही. सो जेवढं लवकर होऊ शकेल, जेवढं पटापट आपलं काम होऊ शकेल तेवढं पटापट काम करावं. पण एक चांगली न्यूज ह्याच्यामध्ये मला ही मिळाली आहे की आमचं, म्हणजे आता ती खरी आहे की खोटी आहे ते नंतरच समजेल, पण एवढं मला समजलं आहे की आमचे पैसे वाढलेत. सो आम्हाला 7.5 रुपये मिळणार आहे पर पेपर, जे आम्हाला आधी 6 मिळत होते. सो शनीची 7.5 आम्हाला लागणार आहे. सो ठीक आहे, काही नाही. ते काय 7.5 तो जीवन का भाग है, क्या ही कर सकते हैं, कोई बात नहीं. थोडासा मेट्रोकडून दिसणारा नजारा मी दाखवते आहे ट्रॅव्हलिंगच्यामध्ये. ह्या गोड जीव होता किती, पण आहे ना, ह्या जोरात भुंकला एकावर आणि जोरात भुंकत राहिला, आणि तो पण लहान मुलगा होता. पण हे सकाळच्या टायमाला असे सगळे गोड कुत्रे दिसतात मला, मग मी डिस्ट्रॅक्ट होत जाते. पण रॅदर मला चांगलं पण वाटतं एका अर्थी, पण मी डिस्ट्रॅक्टसुद्धा होते. सो बोथ थिंग्स हॅपन. आणि इथून तो सगळी किती मोठी मस्त कलरफुल बस चालली होती. सकाळी मी इंटरप्रेट करत होती, अशा सकाळच्या टायमाला आमचे पिकनिक्स जायचे, तर पिकनिकची बस अशा असायचा. सो येस, ती मोठी बस बघून मला स्कूल पिकनिक्स आठवले. त्यानंतर मी निघाली आहे माझ्या कॉलेजकडे जाण्यासाठी. मस्तपैकी खाणं पिणं भरून घेतलं आहे, कारण माहिती आहे मला की कॉलेजमध्ये गेल्यावर मला काही मिळणार नाही आहे. प्लस आज नॉन वर्किंग सॅटर्डे आहे, त्यामुळे त्या लोकांचं कॅन्टीन पण बंद असणार आहे. सो मुलं नसली की मग आम्ही कोण आहे, आम्ही कोणच नाही ना. हे गोड जीव झोपला आहे सकाळी सकाळी. मला मजा येते या लोकांना बघायला. जेव्हा आपण जातो कधी बघतो ना, ते झोपलेले असतात शांतपणे, एकदम असे, काही त्यांना हे नसतं, टेन्शन नाही, मस्त झोपलेले असतात. आणि ते म्हणजे सुकून बघून खूप बरं वाटतं मला ॲक्च्युली. त्यानंतर इथून मी आता निघाली आहे घरी जाण्यासाठी. माझं ॲक्च्युली आज सुपरविजन झालं, 5 पेपरचं करेक्शन्स झालं. त्याच्यानंतर मी आता निघाली आहे माझ्या घरी येण्यासाठी. आणि सगळ्यांना ॲक्च्युली लवकर सोडलेलं होतं, पण मी जरा थांबली कारण परत मग मंडेला मला स्ट्रेस होतं की उद्या द्यायचेच, मला करत जायलाच लागेल असं तसं. सो ते नको आहे मला, म्हणून मी जरा हे करत होती, थोडं अवॉइड करत होती. सो तरी मी 11 वाजता जाऊन माझं काम मी करणार आहे. जेवढे होतील तेवढे होतील, बघूया कसे होत आहेत पेपर्स. आता तर सतत माझ्या डोक्यात ते पेपर्सचं रडगाणं राहणार आहे. रडगाणं नाही आहे, तसं रडगाणं नाही आहे, पण इट इज अ रेस्पॉन्सिबिलिटी, इट इज अ बिग रेस्पॉन्सिबिलिटी. सो या, आता इथून मी हे मेट्रो स्टेशनवरून जाणार रेग्युलर ट्रेन पकडण्यासाठी, आणि तिथून मग सरळ घरी. आणि निघाली थोडीशी लेट होती, पण तरीसुद्धा मी घरी व्यवस्थित पोचली टायमावर.
सो येस, ते एक रिलॅक्सेशन होतं. घरी लवकर पोचल्याचं एक सुख असतं ना यार, खूप खूप बरं वाटतं मला ते गोष्ट. सो इथे पण. आणि आज मस्तपैकी हे बघा, तिकडे वरती बसले होते, मस्त लाईनीत बसतात तिकडे. हे संध्याकाळच्या टायमाला मला हे सगळं दिसत नाही, पण हे दुपारी किंवा असं संध्याकाळच्या आत थोडं आधी गेलं तर हे सगळं दिसतं. आणि ट्रेनमध्ये पण आज जास्त गर्दी नव्हती, मस्तपैकी रिकामी ट्रेन मिळाली, ती पण 4:34ची. जस्ट मी स्टेशनला पोचली आहे आणि डोंबिवली लोकल लागली होती, म्हणजे ही डोंबिवली AC लोकल लागली होती. सो ट्रेन पण चांगली मिळाली आज, ट्रॅव्हल पण व्यवस्थित झालं. सो येस, नो ग्रजेस. आणि या घरी येणार आहे. बाबा फोन करत होते, सो घरी आल्यावर चहा ठेवतो म्हणून सांगत होते. थोडंसं त्यांना ताप होता बोलत होते. सो या, तर बघूया घरी जाऊन कसं. आणि इथे वंदे भारत एक्सप्रेस मला दिसते आहे. सो वंदे भारत एक्सप्रेस पण बघायला मला खूप बरं वाटतं. ते विंडोज वगैरे आणि त्याचं ते कलर एक विशिष्ट एअर इंडिया टाईप फील देते ना, मला ते खूप आवडतं वंदे भारत एक्सप्रेसबद्दल. आणि त्याचं बिगिनिंग टू एंड सगळं मला शूट करायला मिळालं. सो येस, वंदे भारत एक्सप्रेस बघणं पण माझ्यासाठी खूप छान, मला एक हे असतं, ट्रीट असते. आणि हा माझा 3rd प्रवास आहे. आणि इकडे ही आमच्या घरी आलेली परी, आमच्या बाजूची, मला माहितीच असेल, भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये ती माझ्याबरोबर असते. सो ती पण मस्त मजा येते, ती आली की खूप मस्ती करते आणि खूप ओरडा पण खाते. सो एकंदरीत आजचा दिवस माझा मजा मस्तीत गेलेला आहे आणि काम पण केलं आहे तेवढंच. सो थँक्स फॉर वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग.